नमस्कार सगळ्यांचं. आपल्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. 100 डेज चॅलेंजचा आज आहे 11वा दिवस. सकाळची सुरुवात झाली. काय करावं भाजीचं टेन्शन. भाजीला नाही काही घरात सध्या. थोडंफार आहे पण ते खायची इच्छा नाही आहे. मग माझ्या मैत्रिणीने दिले होते, तिच्या शेतातनं वांगे आणलेले होते. मग म्हणलं चला आता काही नाही तर मग रियांशिकाच्या पप्पाला आवडते वांग्याचं भरीत. रियांशिकाचं तर आज नवीनच काहीतरी फरमाईश चालू होती सकाळी सकाळी. तिला रोज एक नवीन खायला लागायले आजकाल. पहिलं नव्हती खात आणि आता रोज सकाळी उठले की विचारते की आज काय बनवणार आहे. तिचं झालंय माझ्या भावासारखं. माझा भाऊ पण तसाच आहे, त्याला बी खायची खूप नाटकं आहेत त्याचे पण. आणि ते 1-2 दिवस इथं आला होता, त्याची सावली पडली वाटते रियांशिकावर. ते उठलं की रोजचा तिचा प्रश्न असते की मम्मी आज काय बनवणार आहे जेवायला. म्हणलं काय नाही बनवणार आहे, वांग्याची भाजी बनवणार आहे. म्हणली मी नाही खाणार आहे. म्हणलं नको खाऊ तू तू उपाशीच राहा. म्हणली नाही मी खाणार आहे. मग असं असतं तिचं. खाते पण नाटकं खूप करते. आणि ती उठली तेव्हा रियांशिकाच्या पप्पाचं आवरून झालं होतं. मग त्यांना लागली होती भूक. मी म्हणलं आता काय नाही, वांगे-गिंगे भाजून झाले तर वांग्याचं मस्त भरीत करावं. हे स्टँड नव्हता माझ्याकडं पहिले, मी आता ते मागवला होता ऑनलाईन. ऑफरमध्ये होता म्हणून घेऊन टाकला. परत काही पण बनवायला लागलं मसाला वगैरे, आपण नॉनव्हेजसाठी मसाला पण त्याच्यावर भाजू शकतो. छान आहे ते. म्हणलं वांग्याचं भरीत करून घ्यावं. रियांशिकाचा अजून आज पत्ता नव्हता उठायचा. म्हणलं आता रियांशिकाच्या पप्पाला बोलले की तिला उठवा. ते म्हणले तिला झोपू दे, जाऊ दे, स्कूल नाही काही नाही आहे. आता नवीन स्कूलमध्ये ॲडमिशन करायचे म्हणून तिला म्हणलं 2-4 दिवस तिला रिलॅक्स ठेवावं. थोडंसं घरी प्रॅक्टिस वगैरे घ्यावं अभ्यासाचे. तिचं थोडंसं लर्निंग वगैरे झालं की मग टेन्शन नाही. मग ती झोपलेलीच होती. तिला उठवा म्हणत होते. इतका वेळ झोपत नाही सहसा ती. पण आज झोपली होती. मग काही नाही भरीत घेतलं करून. आणि म्हणलं आता भरीत झालेलेच गरम गरम रियांशिकाच्या पप्पाला चपात्या पण करून द्यावा. कधी कधी पप्पाच म्हणायला येतं तोंडामध्ये बोलते वेळेस. कधीतरी चुकतं आपलं पण. आपण काही लहानपणापासूनच ह्या गोष्टी शिकून आलेलो नाही आहे. आणि बोलायला पण मला खूप विचार करावा लागतो. होत नाही बोलायला, असं व्हॉईस ओव्हर देता येत नाही कधी कधी. कधी कधी 10-10, 15-15 वेळेस कट करून परत व्हॉईस ॲड करावा लागतो. कधी कधी सोपं जातं, कधी कधी नाही सुचत काय बोलायचं ते. कधी कधी एकच वाक्य रिपीट 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 होतं. आणि कधी कधी पटपट सुचतं पण आणि बोलून पण टाकते. मग काही नाही, तसं वेळेवर असतं. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक दिवस सगळ्या गोष्टी सारख्या नसतात. आता चांगला प्रतिसाद भेटत आहे व्हिडिओवर. चांगले व्ह्यूज वगैरे येतात. आपल्या काही लई अपेक्षा नाही आहेत. जेवढं आपल्याला लागते तेवढे येत आहेत. नंतर बघूया. चांगलं जर व्हिडिओ आपले आवडत असतील लोकाला तर लोक नक्की अजून जुडले जातील आपल्या चॅनलसोबत. सध्या तर कमीच आहेत. प्रयत्न सगळे चालू आहेत आपले, पण बघू आता काय होते काय नाही. जिकडं प्रयत्न करत नाही तिकडं सक्सेस आहे. पण जिकडं प्रयत्न करत आहे तिकडं एकदम झिरोच झालेलं आहे सगळं. पण आता काही करू शकत नाही. म्हणजे आता बघू, ट्राय करत आहोत आपण प्रयत्न. प्रयत्न केल्यावर सगळ्या गोष्टी होतात म्हणतात. प्रयत्न केल्याशिवाय पर्याय नाही. म्हटलं बघावं ट्राय करून. आता नवीन ट्रेंड चालू आहे मिनी ब्लॉगचा. ते पण ट्राय करत आहे मी. 1-2 बनवले आहेत. बघावं करून. करून बघायला काही नाही, आपल्याला काही वेगळं करायचं नाही आहे. आणि करून बघण्यात काय हरकत आहे. असे प्रयत्न नवीन नवीन करायला पाहिजे. कधी कोणती गोष्ट होईल ती सांगता येत नसती. आणि आपण एकाच गोष्टीच्या नाही मागं लागू शकत. कधी लाँग व्हिडिओ पण चालू शकतो, कधी शॉर्ट व्हिडिओ पण चालू शकतो, किंवा कधी आपला मिनी ब्लॉग पण चालू शकतो. त्यामुळे एकाच गोष्टीला धरून बसायचं नाही. त्यामुळे मी सगळंच सगळं जेवढं माझ्याच्याने होते तेवढे मी प्रयत्न करत असते. लाँग व्हिडिओ माझा रोजचा एक असतो म्हणजे असतोच. आता जोपर्यंत चॅलेंज कंप्लीट होत नाही तोपर्यंतच टाकणार आहे लाँग व्हिडिओ. जर 100 दिवसचं म्हणजे 100 दिवसाचं जर चॅलेंज कंप्लीट झालं, चांगला जर प्रतिसाद आला व्हिडिओला, किंवा चॅनल चांगलं जर ग्रोथ वगैरे झालं, तर परत मग चालू करणार डेली ब्लॉग. नाहीतर मग शॉर्ट व्हिडिओ आणि मिनी ब्लॉगवरच काम करायचं ठरवलं आहे मी. कारण लाँग व्हिडिओ मी आता कमीत कमी 2 महिने होत असतील मला लाँग व्हिडिओ बनवत आहे. शॉर्ट व्हिडिओचं पण तसं काही नसतं टायमिंग वगैरेचं, पण काय ते कधी चलतात कधी नाही चलत. इंटरेस्टनुसार असतं लोकांचं. आपला व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोहोचतो, किती लोक ते क्लिक करतात यावर पण डिपेंड असतं. आता बघूया प्रयत्न करून. शॉर्ट व्हिडिओ तुम्ही रोजचे 1-2 टाकतेच. आता सध्या थोडंसं कमी केलेलं आहे. एखादा टाकत असते रोजचा रेसिपी वगैरेचा. आणि लाँग व्हिडिओ तर डेलीच टाकते म्हणजे टाकतेच. थोडंसं गॅप आला होता पण आता परत चालू केलेलं आहे, परत टाकत आहे. आणि आता मिनी ब्लॉगचं प्रयत्न करत आहे संध्याकाळी बनवायचा.
डेली ब्लॉगमध्ये मी माझं सकाळचं रुटीन दाखवते आणि मिनी ब्लॉगमध्ये माझं संध्याकाळचं रुटीन असतं, म्हणजे 4च्या नंतरचं. संध्याकाळची देवपूजा, आपला स्वयंपाक काय बनवतो आपण ते स्वयंपाक, काय नवीन काही पदार्थ बनवले असेल तर ते. आणि डेली ब्लॉगमध्ये पण तेच असतं, मॉर्निंग रुटीन सकाळपासनं दुपारपर्यंत काय काय कामं करतो, काय काय नाही, घरातली आवराआवरी, घरं स्वच्छ केलेले व्हिडिओ, काय कोणत्या गोष्टी क्लीन करत आहोत, काय करत आहोत ते सगळं टाकत असते. वेगळं काही नाही टाकत. आणि मग काय असं आपलं डेली रुटीनचं असंच असतं, दुसरं काही टाकत नाही आपण त्याच्यामध्ये. आणि रोजचाच व्हिडिओ बनवायचा आहे, रोजच काय बोलावं ते पण प्रश्न पडतो. आपल्या आयुष्यात इंटरेस्टिंग काही घडत नाही तोपर्यंत बोलता येत नाही. आणि घरात राहून आपण हेच काम करतो म्हणल्यानं आपण हेच दाखवणार, वेगळं काही दाखवू शकत नाही. मग काय नाही, आता 2-3 दिवस झाले गॅसला मुहूर्त लागला नव्हता. म्हणलं घ्यावा आज मुहूर्त लावून आणि घ्यावा गॅस घासून. रोज रोज काही घासत नाही मी. कोण कुटाणा करत बसले रोजचंच ते. रोज घाण होतच आहे आणि मुद्दाम माझ्यासोबत असं भरपूर वेळ झालेला आहे, की मी ज्या दिवशी गॅस घासते त्या दिवशी मुद्दाम गॅसवर दूध किंवा काहीतरी नाहीतर कुकर वगैरे लावलं तर त्यातलं पाणी वगैरे मुद्दाम उद्याच्या सांडल्यासारखं ब्लॉगमध्ये होतं. कळेल तुम्हाला गॅस आम्ही घाण कुठं होतो. गेलो होतो आणि ते. जोपर्यंत स्वच्छ आहे मग तोपर्यंत आपलं काही नाही डेली होत. रुटीन संपलेलं आहे. व्हिडिओ गॅस वगैरे आवडला तर घेतला नक्की घासून. लाईक करा, चॅनलला म्हणलं गॅस तर सबस्क्राईब झालाय, करा. आता घ्यावा भेटूया घरापासून. पुढच्या ब्लॉगमध्ये. घर काही लई घाण झाली.